तर आज आपण सगळ्यांच्या आवडीचे बटाटा वेपर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। हे वेपर्स एकदा बनवले की वर्षभर आरामात टिकतात। हे बघा, हे वेपर्स मी अगोदरच बनवून घेतलेत। हे वेपर्स बनवण्याची जी प्रोसेस असते ती 2 दिवस चालते। आता सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुन्हा बनवून दाखवणार आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की वाळल्यानंतर वेपर्स काळे पडतात, तळल्यानंतर ते व्यवस्थित तळल्या जात नाही, असे प्रॉब्लेम्स होतात। त्यामुळे नक्की काय केलं पाहिजे, जे बटाटा कुठला वापरायचा आहे, त्याचे चिप्स कसे करायचे, ते शिजवून कसे घ्यायचे, बटाट्याचे वेपर्स तयार झाल्यानंतर ते कसे तळायचे, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम टू द वर्षास कुकिंग स्टुडिओ। मी वर्षा। पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षास कुकिंग स्टुडिओ। आता हे बटाटा वेपर्स कसे तयार केलेत ते आपण बनवायला घेऊयात। आता आदल्या दिवशी रात्री आपल्याला काय तयारी करून घ्यायची ते आपण बघूयात। त्यासाठी मी इथे 2 किलो बटाटे घेतलेत स्वच्छ धुवून। आता हा बटाटा जो आहे तो नवीन बाजारामध्ये येतो जानेवारीपासून, इंदोरी बटाटा, तो घ्यायचा शक्यतो। तर तो कसा ओळखायचा, तर तो आकाराने मोठा असतो आणि त्याचं साल पण पातळ असतं। आता आपल्याला ह्या सगळ्या बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आणि साल काढून आपल्याला हे पाण्यामध्ये सोडून द्यायचे। आता आपले सगळ्या बटाट्यांचे साल काढून झालेत। आता आपण याची चिप्स करायला घेऊयात। त्यासाठी मी एक परात घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय आणि या प्रकारची जी किसणी आहे त्या किसणीने आपल्याला याचे चिप्स करून घ्यायचे आहेत। आता चिप्स बनवताना आपल्याला काय काळजी घ्यायची की चिप्स आपल्याला खूप पातळ असे बनवायचे नाही, थोडेसे जाड असलेलेच बनवायचे, कारण ज्या वेळेला हे चिप्स सुकतात त्यावेळेला ते खूप पातळ होतात, मग तळले की ते जळल्या जातात। आता हे चिप्स जर तुम्हाला उभ्या आकाराचे हवे असतील तर बटाटा तुम्हाला असा पकडायचा आहे आडवा, आणि जर छोटे चिप्स हवे असतील तर बटाटा तुम्हाला उभा पकडून त्याचे चिप्स बनवून घ्यायचे। आता मी आडवा बटाटा पकडला होता तर त्याचे असे चिप्स झालेत। आता थोडे थोडे चिप्स बनवून झाले की आपल्याला लगेच हे दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, कारण थोड्या वेळ जरी बटाटा पाण्याच्या बाहेर राहिला की लगेच काळा पडतो। आता या पद्धतीने मी सगळे चिप्स बनवून घेते। आता आपले सगळे बटाट्याचे चिप्स बनवून झाले की हे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। आता बटाट्याचं पाणी बदलताना बटाट्याचे चिप्स असे उचलूनच आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचे, कारण ह्याच्या खाली जे स्टार्च असतं बटाट्याचं ते खाली तसंच राहतं, त्यामुळे आपले बटाट्याचे चिप्स लवकर स्वच्छ होतात। आता हे चिप्स 4-5 पाण्याने धुवून झाले की आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे, तो गोल फिरवायचा आणि तो खडा त्याच्यामध्येच आपल्याला सोडून द्यायचा। आता तुरटीचा खडा टाकल्यामुळे काय होतं की आपल्या बटाट्याला जे थोडंफार स्टार्च राहिलेलं असतं ते पण खाली निघून जातं आणि आपले चिप्स ते एकदम पांढरे शुभ्र तयार होतात। आता आपल्याला रात्रभरासाठी हे चिप्स असेच झाकून ठेवायचे आहेत। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला चिप्स बनवायला घ्यायचे, त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय। जेवढे आपले चिप्स बुडतील त्या अंदाजाने आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचंय। आता ह्या पाण्यामध्ये मी 4 चमचे मीठ टाकून घेते। आता मीठ टाकताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण हे चिप्स दिसताना एवढे दिसत असले तरी सुकून ते एकदम कमी होतात, त्यामुळे मिठाचा अंदाज चुकू शकतो। आता मी इथे 2 किलो चिप्ससाठी 4 छोटे चमचे मीठ घेतले, तर तुम्ही तुमच्या अंदाजाने तरी टाकू शकता। आता आपल्याला हे पाणी पूर्ण उकळून घ्यायचंय। उकळून झालं की आपल्याला हे सगळे चिप्स या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे। आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आली। आता हे सगळे चिप्स आपण पाण्यामध्ये शिजवायला टाकून घेऊया। आता आपले सगळे चिप्स टाकून झाले की एकदा असे मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला एक 7 ते 8 मिनिटांसाठी याला शिजून द्यायचं। आता 7 ते 8 मिनिटं झाले तर आपले चिप्स कसे शिजले गेलेत ते चेक करूयात। आता काय करायचं, एक चिप्स घ्यायचा, त्याला असं कट करून बघायचं। असं जर व्यवस्थित फाटलं गेलं की आपलं चिप्स व्यवस्थित शिजलं गेलाय। आता हे सगळे चिप्स आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे। आता हे चिप्स थोडेसे थंड झाले की आपल्याला एका कागदावरती किंवा साडीवरती सुकवायला एक एक करून ठेवून घ्यायचे। आता 1 दिवस पूर्ण उन्हात सुकवल्यानंतर आपले चिप्स असे तयार झालेत। आता आपण तळून बघूयात। आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये चिप्स तळून घ्यायचे। तेल जर चांगलं गरम नसेल तर आपले वेपर्स हे कडक बनतात,
त्यामुळे चांगले तेल गरम झालं की या पद्धतीने लगेच काही सेकंद ठेवून आपल्याला चिप्स काढून घ्यायचे. बघा आपले सगळे चिप्स तळून झालेत. तुम्हाला दाखवते किती पांढरा शुभ्र झालेत आपले चिप्स. अजिबात सुद्धा तेलकट झालेले नाही. तुम्हाला तोडून पण दाखवते. बघा किती खुसखुशीत झाला आहे आपलं चिप्स. अजिबात हाताला सुद्धा तेलकट झालेला नाहीये. आता यावर हवं असेल तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकता, त्यामुळे चव अजूनच छान लागते. आमच्या घरात तर लाल तिखट टाकून खातात, त्यामुळे मी याच्यावरती थोडंसं लाल तिखट टाकून घेतलंय. तर अशा पद्धतीने आपले सगळ्यांचे फेवरेट बटाट्याचे वेपर्स करून झालेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने उन्हाळी वाळवण रेसिपीजमधले आपले सगळ्यांचे फेवरेट बटाट्याचे वेपर्स तयार झालेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.